समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। रामटेक कोऑपरेटिव्ह कृषी उद्योग व महिला बचत गट सशक्तीकरण अभियानांतर्गत आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रामटेक येथील रामधाम तीर्थक्षेत्र मध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी मागील 2 महिन्यांपासून करण्यात येत आहे। महिला बचत गट व तरुण बेरोजगार युवक युवतींना दैनंदिन उपयोगाचे पदार्थ बनवण्याकरिता मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करून देण्यात येईल हा या मेळाव्याचा उद्देश आहे। तसेच कुटीर उद्योग सुरू करण्याकरिता आर्थिक सवलतीबाबत मोफत मार्गदर्शन शिबिर तसेच बचत गट योग्यतेनुसार बचत गटांना उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग सामग्री निशुल्क देण्यात येणार असल्याची माहिती रामधाम तीर्थक्षेत्राचे संस्थापक चंद्रपाल चोक्से यांनी दिली आहे आणि यात हजारोंच्या संख्येने महिलांचा सहभाग पाहायला मिळतो। आपल्या चॅनलच्या मार्फत मी सगळ्यांना सांगतोय की हा रोजगार मेळावा फक्त आपण आज घेतलेला नाही, तर गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक शनिवारी आपण हा रोजगार मेळावा घेतो आणि या मेळाव्यात आपण विविध प्रशिक्षण देण्याचे काम महिलांना करतो। जसं आज महुआ फ्लावर पासून केक, बिस्किट, वेगवेगळ्या वस्तू बनवणं आपण शिकवलं आहे आणि ते शिकण्यासाठी आज हजारोनी बाया इथे येत आहेत। आजच्या तारखेला काय आहे का बचत गट होऊन 50 वर्ष झाली, परंतु आजपर्यंत सरकारने त्यांना फंड दिलं पण त्याचा काहीच वापर झालेला नाही। हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी हे केलं का बाबा बचत गटाच्या महिला काही बनवू शकतात पण त्यांना विकायला बाजारपेठ उपलब्ध नाही आहे। तर आम्ही नागपूर, पुणे, मुंबई, नाशिकच्या मोठ्या व्यापाराबरोबर टायअप केला आहे आणि आम्ही त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। बाजारपेठ उपलब्ध करून दिला हा एक पार्ट, पण त्यांना क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि हे प्रशिक्षण द्यायला नोगा, VNIT मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधून लोकांना आम्ही बोलवत असतो। नाही, त्यांना आम्ही सांगतो आहे का ह्या मशीनचा जर वापर करून आपण प्रॉडक्ट बनवलं तर क्वालिटी प्रॉडक्टही होते आणि लवकर होते। त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या मशीन्स आम्ही त्यांना दाखवत आहोत। टाईपच्या आजकाल तर असं आहे का उसाच्या रसी जर बनवायची असेल तर त्याची एक छोटी मशीन आली आहे। कोणत्याही चौकात, कोणत्याही बाजारात कुठेही जाऊन तुम्हाला त्याच्यापासून उसाचा रस काढता येतो। पोळ्या बनवण्याच्या मशीन आहेत। आज पोळ्या बनवून फक्त त्या हॉटेलमध्ये द्या, त्यांना परत ते गरम करून लोकांना वाढून देतात। त्या प्रत्येक गोष्टीची मशीन आली आहे, पण या मशीनपेक्षा चांगलं हे आमच्या इथल्या महिला स्वतः बनवू शकतात आणि मला त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानं तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत त्यांना विकून द्यायची त्यांना माझी इच्छा आहे। हे सगळं सरकार देत आहेत, पण आजपर्यंत कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्यांनी त्यांना मोटिवेट केलं नाही किंवा त्यांना हे शिकवलं नाही किंवा त्यांना ही माहिती दिली नाही की बाबा रे सरकार काय काय अवेलेबल आहे, सरकारकडून कसं 35% सबसिडीवर लोन आहे, सरकारकडून कसं विविध सुविधा आहेत, त्या त्यांना माहीत नसल्यामुळं ती माहिती मी त्यांना आज माझ्या ऑर्गनायझेशनकडून देत आहे। प्रत्येक शनिवारी आम्ही 11 वाजता सगळ्यांना बोलवतोय। 11 ते 2 हा आमचा कार्यक्रम असतो आणि 2 ते 3 सगळ्यांना जेवण असते। आजपर्यंत आमच्या इथं 35,000 महिला झालेल्या आहेत। आजही 2,022 महिला आलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो। नाही, आपली ते हे म्हणतो की माझी मनापासून इच्छा आहे का माझ्या रामटेक मतदारसंघातल्या प्रत्येक गृहिणीजवळ, प्रत्येक महिलाजवळ स्वतःची ॲक्टिवा राहायला पाहिजे आणि ॲक्टिवा ही काही वरून येणार नाही आहे किंवा सरकार देत असलेल्या 1500 रुपयामध्ये ती ॲक्टिवा घेऊ शकत नाही। तिला स्वयंरोजगार करावाच लागेल आणि त्या स्वयंरोजगारातून स्वतःच्या कमाईतून ती ॲक्टिवा घेऊ शकेल। तर ती स्वतःच्या कमाईसाठी मी त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि मला आनंद आहे की प्रत्येक महिला मन लावून प्रशिक्षण घेत आहेत। ही माझी फर्स्ट स्टेप आहे। सेकंड स्टेपमध्ये आणखीन हायर, थर्ड स्टेपमध्ये आणखीन हायर। ज्या दिवशी मला विश्वास होईल का हे क्वालिटी प्रोडक्ट करू शकतात त्यावेळेस आम्ही मग ते सगळे प्रोडक्ट नागपूर, पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठमध्ये उपलब्ध करून देणार आहोत।